बसाप्पा तेल्याचा भाग्योदय. बसाप्पा तेली मंगळवेढ्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकाची शय्या करून ती व श्री समर्थ निजले होते. हे बसाप्पाने पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरी. घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्ष गेली व बसाप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसाप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले. मग काय तेथे उशीर आहे. एके दिवशी 4 घटिका दिवस असता बसाप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावचे जंगलात गेले. महाराज पुढे व बसाप्पा मागे. याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला. एकाएकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प. असे पाहून बसाप्पा घाबरला व श्री स्वामीचे चरणी लागला. समर्थाने त्यास अभय देऊन म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे, घाबरू नको. श्री समर्थांचे शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसाप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्याने आपले खाकेत ठेवला. मग रानातील सर्व सर्पे नाहीसे झाले. महाराज व बसाप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यास महाराज बसले व बसाप्पास आज्ञा केली की तुझ्या खाकेत धन आहे, ते घेऊन स्त्री पुत्रासह आनंदाने राहा. महाराजांचे चरणी मस्तक ठेवून बसाप्पा स्वगृही गेला. भ्रतार घरी आलेला पाहून स्त्रियेसही आनंद झाला. स्त्रीचे समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली. त्या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना. प्रातःकाळी त्या दाम्पत्याने महाराजास पंचारती केली. पुढे त्यांचे जन्मापर्यंत त्यास दारिद्र्य आले नाही. हा बसाप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे. ही गोष्ट शके 1766 साली घडली. शूद्र स्त्रीस पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यास एक 60 वर्षाचा शूद्र होता. त्याची बायको 52 वर्षे वयाची होती. तिला संतान नसल्या कारणाने ती फार कष्टी असे. बाई पतिव्रता असून फार भाविक होती. एकदा बसाप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामीची भक्ती करत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्रीचे कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होतील. त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला. जिथे श्री समर्थ असतील तेथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि भोजन करी. याप्रमाणे 2 वर्षे तिने केले. पुढे एकेवेळी बाई दर्शनात आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिजला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझे कार्य होईल. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो शिरसाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रीचे आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला. दयाघणाच्या कृपे करून बाई गर्भवती होऊन तिजला सुलक्षणी पुत्र झाला. श्रीचे चरणावर पुत्र घालून उभयता आनंदाने राहू लागली. बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी. बाबाजी भट म्हणून सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेढ्यास होता. श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी महिना 15 दिवशी येऊन बसत. एके दिवशी 3रे प्रहारी महाराज भटजीचे घरी आले. भटजी घरी नव्हते. त्याचे स्त्रीने महाराजास बसावयास आसन देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले. महाराजांनी तिच्याजवळ पाणी पिण्यास मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने श्रीस विनंती केली की आपण क्षणभर बसावे, बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते. समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जातेस. बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेरून पाणी आणते. त्यावर श्री समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवितो चल. असे म्हणून श्री स्वामी परसात आडाजवळ गेले व त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांच्या वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी आले. बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजास साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रीची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वांस त्यांनी श्रुत केला. तंतुकाराचे दारिद्र्य नाहीसे केले.
मंगळवेढ्यास महाराजांचा एक तंतुकार साळी भक्त होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. श्री स्वामीची व त्याची सुदैवाने गाठ पडली. तेव्हापासून तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला. सेवा करता करता 3 महिने झाले. श्री भक्ताची करुणा आली. एके दिवशी रात्री तंतुकाराचे स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितले की तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता. पंढरपुरास यात्रेस गेला असता तो तिकडेच मरण पावला. तुझी आई त्यांच्या पूर्वीच मेली. तुझ्या घरच्या मागे तुळशी वृंदावनाखाली तुझ्या बापाने पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते काढून घे. असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो साळी जागा झाला. श्रीचे आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो विपुल धन मिळाले. अत्यानंद होऊन श्री स्वामीचा तपास करत तंतुकार जंगलात गेला व त्याने श्रीच्या चरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूने श्रीचे पायास अभिषेक केला आणि आशीर्वचन घेऊन पुढे तो आनंदाने संसार करू लागला. हा तंतुकार पुढे मोहोळस येऊन राहिला अशी श्री स्वामीची अगाध लीला आहे. यवनावर कृपा केली. मंगळवेढ्यास श्री स्वामी समर्थ असता एक यवन त्यांची सेवा करीत असे. श्री समर्थांची स्वारी पटवर्धनाचे कुरणात असे. तेथे जाऊन चिलीम तयार करून तो महाराजास तंबाखू पाजित असे. महाराज गावात आले म्हणजे तो त्यांची सेवा करी. तो काही धंदा करीत नसे. वेड्यासारखे गावात फिरावे, कुठेतरी भाकर मागून खावी याप्रमाणे त्याची वृत्ती असे. याप्रमाणे बरेच दिवस त्याने महाराजांची सेवा केली. पुढे महाराजांनी त्याचवर अनुग्रह करून मस्तकी हात ठेवून त्याला ज्ञानी केले. पुढे तो यवन अवलिया बनला. बाह्यत्कारी पिशाच वृत्तीने राहून अंतकरणी ब्रह्मदात्कार होऊन तो सच्चिदानंद लील झाला. महाराजांनी त्यास उपदेश वगैरे केला नाही म्हणून कोणाची समजूत आहे, पण या अवलियाचे उदाहरणावरून पात्र पाहून त्याप्रमाणे महाराज कृपा करीत यात संशय नाही. पुढे हे यवन अवलिया पंढरपुरास जाऊन सातारा जिल्ह्यात गेले. ते कृष्णातटकी पिशाच वृत्तीने भ्रमण करीत. पुढे हे अवलिया मोठे योगी आहेत अशी जगात त्यांची कीर्ती होऊन पुष्कळ कामनिक लोक त्याचकडे येत असत. हे अवलिया कोणी भेटीस आला तर त्यास दगड मारून जवळ येऊ देत नसत. दगड कोणास न लागेल असा मारी, पण ज्यास दगड लागेल त्याची कामना पूर्ण व्हावी अशी त्यांची कृपा असे. श्री यशवंतराव महादेव देव हे महाराज मंगळवेढ्यास असता भोसेगावहून तेथे जाऊन काही दिवस श्री स्वामी सान्निध्यात राहून त्यांची कृपा संपादन करून परत गावी गेले. पुढे ते देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस आले. यावरून श्री समर्थ योग्यतेनुरूप अनुग्रह करीत असे सिद्ध होते. रामदासीबुवांची गोष्ट. श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यास असता ते हमेशा पंढरपूर, बेगमपूर, चाळंबे वगैरे नजीकचे गावे जात येत असत. चाळंबे हा गाव पटवर्धनाचा आहे. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी चळंब्यास रामदासीबुवांचे मठात गेली. तेथे भोजन करून महाराज 2 प्रहारी निद्रस्त झाले. रामदासीबुवास काही काम असल्याने मठाचे दार बंद करून त्यास कुलूप लावून ते बाहेर गेले. पुढे सायंकाळचे सुमारास श्री स्वामी समर्थ भीमा नदीचे वाळवंटात खेळत बसलेले लोकांनी पाहिले. चळंब्यास भीमा नदी आहे. महाराज वाळवंटात बसले आहेत अशी वदंता गावात पसरून रामदासबुवांचे कानी पडली. महाराज तर मठात निद्रिस्त आहेत, वाळवंटातील स्वामी दुसरे कोणी असतील असे बुवास वाटले. कारण आपल्या हातांनी मठास कुलूप लावून बुवा बाहेर पडले होते. लगबगीने बुवा मठात जाऊन कुलूप उघडून पाहतात तो श्री समर्थांची स्वारी मठात नाही. बुवास आश्चर्य वाटले. मठास दुसरा दरवाजा नसून बाहेर पडण्यास मार्ग नाही. दरवाजास स्वहस्ते कुलूप लावले असून त्याची किल्ली आपणाजवळ आहे. महाराज मठाबाहेर कसे गेले ह्याबद्दल बुवांचा काही तर्क चालेना. शेवटी महाराजांचे अगाध लीलेबद्दल बुवास आश्चर्य वाटले. वाळवंटात जाऊन बुवांनी महाराजांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले व ते त्यास गावात घेऊन गेले.